गुड मॉर्निंग ऑल। आज अपना थॉट है, जब किस्मत में लिखा होता है तो सब खोकर भी मिल जाता है। तो अपन सर्व नॉर्मली म्हणत असतो मेरे मतलब किस्मत से हाथ से छीन सकता है, किस्मत से नहीं। नॉर्मल एक स्टोरी सांगायची झाली, अर्जुन आणि श्रीकृष्ण रस्त्याने चालत असतात। रस्त्याने चालत चालता काय करतात, एक शेजारी रस्त्याच्या कडेला एक भिकारी असतो। तो अर्जुन म्हणतो तू भीक का मागतो, तेव्हा असं त्याने प्रश्नाने सांगितले म्हणजे असं येतं। तर अर्जुन काय करतो ना, जी आपली सोन्याची मुद्रा असते ते त्याला देतो। ते म्हणे याच्यानंतर भीक नको मागू, ही सोन्याची मुद्रा घे, घर वगैरे तुला काय करायचं समजा ते कर। तो मुद्रा घेतो आणि घरी चालत जात असतो। चालत चालता काय होतं, चोर येतो तेवढ्यामध्ये, चोर त्याच्या हातातून ती मुद्रा घेऊन पळून जातो। पळून गेल्याच्या नंतर परत तो घरी जातो, तसंच परत 2-1 दिवस झाले परत तिकडे बसलेला दिसतो। तर श्रीकृष्ण आणि अर्जुन परत येत असतात रस्त्याने, त्याला परत ते विचार करतो, ते म्हणे तुला तर मी सांगितलं तर परत ते म्हणे असं सांगितलं चोरी गेलाय बा। त्याला काय करतं, त्याच्यानंतर मी डायमंड देतो, हे अनमोल आहे म्हणे, परत त्याच्यानंतर भीक वगैरे नका मागू म्हणे। परत ते काय करतो, तो डायमंड वगैरे घेतो, तो जात असताना तो नंतर याच्यानंतर काय करतो, फास्ट घरी जातो आणि ते माठ असतो घरी, त्या माठामध्ये तो डायमंड टाकून देतो। त्या माठामध्ये डायमंड ठेवलेला असतो। त्याच्यानंतर सकाळी काय करते, तिचीच बायको उठते आणि पाणी आणण्यासाठी माठ घेऊन तोच माठ घेऊन नदी काठी जाते। ते माठ जसं पाणी भरायला जातो, तिथे डायमंड त्या नदीमध्ये पडून जातो। ते परत घरी येतो, परत बघतो तो डायमंड तिथे नसलेला असतो। परत तो काय करतो, परत भीक मागायचं चालू करतो। परत तिकून श्रीकृष्ण परत अर्जुन त्याला दिसतात। यावेळेस काय करतो, श्रीकृष्ण त्याला फक्त नाणी देतात, म्हणजे एकदम नॉर्मल अशी 2 नाणी घे समजा, त्याची किंमत समजा क्वचित असते। ते नाणी घेतो, मी घरी चालत जातो। परत ते विचार करतो, आता एवढं भेटलं, 2 नाणीने काय होणार आहे आपलं, कोणातरी भलं करून टाकू। तर रस्त्यामध्ये एक मच्छीवाला असतो, तो मच्छी विकत असतो। हे काय करतो, ते 2 नाणी त्याला देऊन टाकतो आणि ते 2 माश्या घेतो। त्याला वाटतं सोडून जाऊ आपण नदीमध्ये, तेवढंच पुण्य वगैरे होईल समजा। ते नदी सोडत असताना काय होतं, तो माशा नदी सोडताना त्याच्या तोंडामधनं तो डायमंड पडतो। डायमंड पडला की हे काय म्हणतो, मिल गाय मिल गाय, तो एकदम खुश होतो। आणि तिथे एक चोर असतो, तो पण म्हणतो बा मिल आरडा ओरडा नको करू, परत मला लोक हाणतील, हे तुझी सोन्याची मुद्रा, हे पण घे तुला। ठीक आहे, त्याला मग दोन्ही पण मिळतं। आपण म्हणतो ना, तसंच एक थॉटचा अर्थ आहे, जब किस्मत में लिखा होता है तो सब खोकर भी मिल जाता है। सांगायचं उत्तर हेच होतं, सगळं हारल्यानंतर बी माणसाला किस्मत मध्ये असलं तर भेटू शकतं। धन्यवाद।